माईक दे 2 मिनिट लाईव्ह फ्रेम द्यायचं. आज आपण या ठिकाणी कालच्यापासून आपली सगळी महाराज मंडळी या ठिकाणी आंदोलन करत बसलेले आहेत. सगळे बांधव आपण त्यांच्या सोबत आहोत. महाराष्ट्रातून अनेक जण बांधव आज या ठिकाणी आलेले आहेत. ते पोचत आहेत. उद्यापासून या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी होईल. विठ्ठल बिरदेव हा खेळोबा आपल्या सर्वांची अस्मिता आहे आणि हितच घालण्याचं काम काही समाज कंटक मंडळी करीत आहे. सकाळी 8:30 वाजता माननीय हाके सरांचा पंढरपुरामध्ये ते आले. रात्री 2 वाजता मला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं. माझ्या घरीच पोलीस PI 2-4 पोलीस माझ्या घरीच मला त्यांनी ताब्यामध्ये घेतलेलं होतं. हाके सर पंढरपुरात आल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि तिथून आम्हाला पंढरपूर पोलिसांनी सकाळी 9:30 पासून आतापर्यंत त्यांच्या ताब्यामध्ये ठेवलेलं होतं. तिथं आम्ही 2-3 वेळा रस्त्यावर बसून आंदोलन केलं. तिथून SP साहेबांचा आदेश त्यांना निरोप आल्यानंतर आम्हाला ते घेऊन निघाले. वाटेमध्ये सुद्धा आम्हाला एक ठिकाणी भूतअष्टेच्या त्या रस्त्यावरती म्हणजे तुम्हाला भेटायला यायला सुद्धा आम्हाला कालच्या पासून संघर्ष आमचा सुरू आहे. अभिराज बोलतो पंढरपूरवरून लाईव्ह फ्रेम दिली ती घ्या. मला त्या नंबरवर व्हॉट्सअप कॉल करू नका. जो नंबर दिला त्याच्यावर महाराष्ट्रातील आराध्य दैवत आहे. मी प्रशासनाला विनंती करतोय. आमचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला महाराजांना अजिबात विरोध नाही. महाराजांचे आम्ही मावळे आहोत. जेवढे महाराजांसोबत बहुजनांचे मावळे होते तेवढे आता पुळका घेणारे कोणीही नव्हते. हा इतिहास आहे. त्यामुळे आम्हाला महाराजांच्या विषयी किती प्रेम आहे, किती अस्मिता आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला देशाला माहित आहे. परवा आम्ही रायगडावरती गेलेलो होतो. प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी अत्यंत मोडखळीला आल्यानंतर तेथील काही मंडळी होळकरांकडे गेले होते आणि आपल्या होळकरांनी दानशूरपणे ती समाधीचा जीर्णोद्धार करण्याचं काम तुकोजी बाबा होळकरांनी केलेलं होतं. म्हणजे आम्ही छत्रपतींचे खरे मावळे, विचाराचे वारसदार आहोत. या ठिकाणी हा आमचा अस्मिता असलेल्या या मंदिराच्या परिसरामध्ये प्रचंड मोठी भाविकांची, महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांची गर्दी असते आणि या गर्दीमध्ये हा जो पराक्रम काही लोकांनी महाराष्ट्रामध्ये उच्छांद मांडलेला आहे. ठिकठिकाणी त्या ठिकाणी कब्जा करायचं काम हे काही मंडळी या महाराष्ट्रामध्ये करत आहेत. मी आपल्या माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करणार आहे. आता आम्ही बहुजनांनी जगायचंय का नाही. चिखलांब्यामध्ये वंजारी समाजाला टार्गेट केलं गेलं. भूम परांड्यामध्ये आंबेडकरी जनतेला टार्गेट केलं गेलं आणि आज आमच्या अस्मितेवर घाला घालण्यासाठी धनगरांना टार्गेट करायचं चालू आहे. मुख्यमंत्री महोदय, आपण कडवट मुख्यमंत्री आहात. आपण या राज्यामधील कायदा सुव्यवस्था व्यवस्थित सांभाळताय असं तुमचं मत आहे आणि जनतेचं मत आहे. मग आता आमच्यावरती आलेली ही संकट आपण तातडीनं यामध्ये मार्ग काढून आमच्या या गरीब समाजाला न्याय द्यावा ही विनंती करतो आणि इथं थांबतो.